इक्वेशन्स, बरोबर. तर आपण बघूयात आता पहिल्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कृती दिलेली आहे, ती आपल्याला फक्त कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, बघूयात काय दिलेलं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मचं दिलेलं आहे ऑलरेडी. b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 5. बघा, ज्यावेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू आणि आपल्याला इथे काय शोधायचं आहे नेचर ऑफ रूट्स. काय नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय, मुळांचं स्वरूप काय असणार आहे. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते त्यावेळेस रूट्स कसे असतात रियल अँड अनइक्वल असतात, म्हणजे समान आणि वास्तव आणि कसे असतात समान असतात. आपण इथे लिहूया रूट्स आर रियल अँड अनइक्वल. इक्वल केव्हा असतील ज्यावेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू किती असणार 0 त्यावेळेस. त्यानंतर आपल्याला दिले b² - 4ac ची व्हॅल्यू किती दिलेली -5 दिली आहे. ठीक आहे, ज्यावेळेस मायनस व्हॅल्यू येणार त्यावेळेस त्याचे रूट्स कसे असणार आहेत नॉट रियल, म्हणजे वास्तव असणार आहेत का नाही, नॉट रियल. ही आपण पहिली ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली. त्यानंतर आता सेकंड ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे, सम ऑफ रूट्स दिलेले आहेत -7, म्हणजे अल्फा + बीटा इज आपल्याला दिलेलं आहे किती दिलेले आहे -7. ठीक आहे, त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेले आहे म्हणजे अल्फा * बीटा = आपल्याला दिलेलं आहे 5. आणि त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय असतो x² - अल्फा + बीटा x + अल्फा * बीटा = 0. x² - अल्फा + बीटा ची व्हॅल्यू -7, x + अल्फा * बीटा किती दिला आहे 5 दिले आहे = 0. म्हणून x² मायनस मायनस साइन काय होणार प्लस होणार, +7x + 5 = 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आपण इथे लिहून घेऊयात x² + 7x + 5 = 0. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे थर्ड ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आपल्याला. इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा अँड बीटा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय रूट्स दिलेले आहेत. कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x² - 4x - 3 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे अल्फा + बीटा आणि अल्फा * बीटा. यासाठी आपल्याला याला कंपेअर करून घ्यावं लागेल स्टँडर्ड फॉर्म सोबत. स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू किती येणार 2, b ची व्हॅल्यू येणार -4 आणि c ची व्हॅल्यू किती येणार -3. अशा पद्धतीने तर अल्फा + बीटा म्हणजे काय असतं अल्फा + बीटा = असतं -b/a. b ची व्हॅल्यू किती आहे -4 -4 a ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2. ठीक आहे, मायनस मायनस साइन काय होणार +4/2. 2 * 2 2 2 4. याचा अर्थ अल्फा + बीटा ची व्हॅल्यू किती आली 2. ठीक आहे, इथे आपण लिहिणार अल्फा + बीटा = 2. त्यानंतर आपल्याला सांगितलं अल्फा * बीटा. अल्फा * बीटा काय असतं अल्फा * बीटा = c/a. राइट, c ची व्हॅल्यू -3 आहे अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. तर अल्फा * बीटा ची व्हॅल्यू किती आली -3/2. अशा पद्धतीने आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. अतिशय इझी आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन सेकंड काय आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे जे डिस्क्रिमिनंट आहे b² - 4ac ज्याला डिस्क्रिमिनंट म्हणतो आपण, विवेचक म्हणतो, त्याची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यू कशी शोधायची आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिले आपण काय करणार आहोत आता x² + 7x - 1 = 0 हे इक्वेशन दिलेले आहे. त्याला सर्वात पहिले आपण कंपेअर करून घेऊया. कंपेअरिंग x² + 7x - 1 = 0 with ax² + bx + c = 0. we get या आता स्टँडर्ड फॉर्मच्या इक्वेशन सोबत त्याची तुलना करून घ्यायची आहे. त्यावरून आपण काय लिहितो a ची व्हॅल्यू किती आहे 1, b ची व्हॅल्यू किती येणार +7 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -1. त्यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची म्हणजे कोणाची b² - 4ac ची. तर चला तर बघूयात काय व्हॅल्यू येईल.
बी स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे -1. 7 चा स्क्वेअर 49 मायनस मायनस साइन होणार प्लस 4 1 जा 4 4 1 जा 4. दॅट मीन्स b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू किती आलं 53. ठीक आहे, याची व्हॅल्यू किती आली 53 आली. अशा पद्धतीने आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नेक्स्ट जे आहे त्याची पण आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया डिस्क्रिमिनंटची. सोल्युशन सेम तेच काय करणार, कंपेअरिंग 2y² minus 5y plus 10 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0 we get. तर बघा a ची व्हॅल्यू काय येणार 2. what is the value of b -5 and the value of c is equal to 10. let's find b² minus 4ac. b² minus 5² minus 4 a is 2 and c 10 minus 5² 25 minus नंबरचा स्क्वेअर नेहमी प्लसच येत असतो minus 4 2 जा 8 8 10 जा 80 80 minus 25 80 minus 25 किती होणार 55 minus 55. तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू भेटली काय आहे विवेचकाची किंमत -55. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते बघूया. सोल्युशन कंपेअरिंग square root of 2x² plus 4x plus 2 square root of 2 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0. ठीक है, a ची व्हॅल्यू square root of 2, b 4 and the value of c is 2 under root 2, right? Then find out b² minus 4ac. ठीक है, b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर करावा लागेल 4² मायनस फक्त आपल्याला व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत बस, बाकी काही करायचं नाही. व्हॅल्यूज ठेवायच्या आणि त्याला प्रॉपर सॉल्व करून घ्यायचं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a square root of 2 multiply by 2 under root 2. ठीक है, स्क्वेअर ऑफ 4 16 मायनस साइन इथे एकच दिसतंय म्हणून इथे मायनसच लिहिणार. 4 2 जा 8 मल्टिप्लाय बाय 2 अंडर रूट 2 चा एकाच अंडर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन होईल. 16 minus 8 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 4 16 minus 8 मल्टिप्लाय बाय व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर 4 चा वर्गमूळ काय येणार 2. 8 2 किती होतील 16. याचा अर्थ इथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 16 - 16 किती होणार 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली 0 आली. ठीक आहे, अतिशय इझी एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, इथे फक्त आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. त्यासाठी सर्वात पहिले इक्वेशन कंपेअर करून घ्यायचं, एबीसी च्या व्हॅल्यूज घ्यायच्या आणि डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac याची आपल्याला व्हॅल्यू शोधायची होती. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा आपला. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खाली दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं आपल्याला नेचर फाइंड आउट करायचं, स्वरूप फाइंड आउट करायचं आहे. अतिशय सोपं आहे. सेम मागे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा प्रोसिजर फॉलो करायची. कसं करणार, सोल्युशन कंपेअरिंग, सर्वात पहिले कंपेअरिंग करून घ्यावं लागेल. कंपेअरिंग x² - 4x plus 4 is equal to 0 with ax² plus bx plus c is equal to 0. Then what is the value of a? a ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला 1. b ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि c ची व्हॅल्यू किती आहे +4 म्हणजे 4. Therefore b² - 4ac is equal to, a ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. -4²
-4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 4. a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4. -4 चा स्क्वेअर किती येणार 16. -4 4 जा 16 आणि 4 1 जा 4 म्हणजे 16 झाले. सॉरी 4 1 जा 4, 4 4 जा 16. 16 - 16 0. मग आपण इथे लिहिणार कसं बघा. हियर डेल्टा इज इक्वल टू काय आहे 0. डेल्टाची व्हॅल्यू किती आली 0. डेल्टा म्हणजे काय b² - 4ac. डेल्टाची व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ रूट्स कसे असतील. देयरफॉर द रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are real and equal. ज्यावेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू 0 येते त्यावेळेस रूट्स कसं असतं रियल अँड इक्वल असतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सोल्युशन याला सुद्धा कंपेअर करून घेऊयात. कंपेअरिंग 2y² - 7y + 2 = 0 with x² + bx + c = 0. ठीक आहे. we get 2y² - 7y + 2 = 0 ची तुलना ax² + bx + c = 0 सोबत करू. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू काय येणार -7 आणि c ची व्हॅल्यू किती येणार 2 अशा पद्धतीने. त्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू शोधूया. b ची व्हॅल्यू किती -7 म्हणजे -7 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 7 चा स्क्वेअर 49 -4 2 जा 8 8 2 जा 16 बरोबर. 49 - 16 9 - 6 3 4 - 1 3. याचा अर्थ इथे आपण लिहूया हियर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे जी काही डेल्टा b² - 4ac ची जी किंमत आहे ती 0 पेक्षा कशी आली जास्त आली. त्यामुळे आपण इथे लिहिणार काय देयरफॉर द रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are real and unequal. ज्यावेळेस 0 पेक्षा मोठी येते म्हणजे पॉझिटिव्ह नंबर जर आन्सर येत असेल त्यावेळेस त्याचे रूट्स कसे असतात रियल आणि काय असतात अनइक्वल असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघू याला सुद्धा कंपेअर करूयात. कंपेअरिंग m² + 2m + 9 = 0 with ax² + bx + c = 0 we get therefore a ची व्हॅल्यू किती येणार m1, b ची व्हॅल्यू 2 येणार आणि c ची व्हॅल्यू किती येणार 9. लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. ठीक आहे. आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती म्हणून मी डायरेक्टली फास्ट सोडवत चाललेलो आहे. ठीक आहे. बघा b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 2 स्क्वेअर - 4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 9. 2 चा स्क्वेअर 4 4 1 जा 4 4 9 जा किती 36 36 - 4 32 मायनस साइन येणार. आता आपल्याला दिसते इथे हियर डेल्टाची व्हॅल्यू कशी आली 0 पेक्षा लहान आली. डेल्टा इज लेस दॅन 0 देयरफॉर द रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are not real. म्हणजे दिलेल्या समीकरणाची मुळे ही वास्तव नाहीत अशा पद्धतीने मराठीत लिहायचं. ठीक आहे. हे ज्यावेळेस तुम्ही नेचर ज्यावेळेस सांगायचं असतं आपल्याला डिटरमाइन करायचं असतं त्यावेळेस हे लिहिणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. डेल्टाची व्हॅल्यू कशी आहे
तिला 0 सोबत काय करायचं, कंपेअर करायचं आणि त्यानंतरच तुम्हाला इथे नेचर लिहायचं आहे. अशा रीतीने आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलेला आहे. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, फोर्थ क्वेश्चन, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला रूट्स दिलेले आहेत आणि या रूट्स दिलेले असताना, मुळे दिलेले असताना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचंय, तयार करायचं आहे. सर चला आपण इक्वेशन्स काय करूया, तयार करूया. 0 आणि बघा फर्स्ट स्टेप मध्ये 0 and 4 ही आपल्याला मुळे दिलेले आहेत, रूट्स दिलेले आहेत. आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करूया. पहिले लिहून घेऊ. 0 and 4 are roots of required quadratic इक्वेशन. म्हणजे जे आपल्याला आवश्यक असणारे वर्ग समीकरण त्याचे 0 आणि 4 हे आपल्याला काय दिलेले आहे, रूट्स दिलेले आहेत. ठीक आहे. therefore let alpha is equal to 0 and बीटा is equal to 4. समजा अल्फा बरोबर 0 आहे आणि बीटा बरोबर काय आहे, 4. therefore अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू सर्वात पहिले फाइंड आउट करून घेऊया. 0 plus 4 is equal to काय येणार, 4च. therefore and अल्फा into बीटा 0 multiply by 4 काय येणार, 0च. ठीक आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू भेटली, अल्फा into बीटाची व्हॅल्यू आपल्याला भेटली. तर बघा, the quadratic equation is काय आहे, x square minus अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा into बीटा is equal to 0. ठीक आहे. आता अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा into बीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. फक्त x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली, 4. डायरेक्टली आपण लिहूयात कारण की प्लस 4 आहे म्हणून डायरेक्ट बाहेर लिहिलं तर काही अडचण नाही. मायनस 4x होणार प्लस अल्फा into बीटा किती आहे, 0 आहे, इज इक्वल टू 0. किंवा असं नाही, आता इथे 0 आलेला आहे तसंच आपण याला x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 लिहिलं तरी चालेल. तर हे दिलेलं काय आहे, आपल्याला जे आवश्यक असणार आहे ते आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. therefore the quadratic equation is x square minus 4x is equal to 0. अशा पद्धतीने आता नेक्स्ट आपण सॉल्व करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, 3 and -10 हे रूट्स दिलेले आहेत. चला आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. सेम तसंच 3 and -10 are roots of required quadratic equation. म्हणजे आवश्यक असणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची ती काय आहेत, मुळे आहेत. therefore let alpha is equal to 3 and beta is equal to -10. therefore alpha plus beta is equal to 3 plus -10. म्हणजे काय होणार, ते 3 प्लस मायनस साइन काय होतं, -10 आणि 10 - 3 7 -7 येईल. ठीक आहे. ग्रेटर नंबर 10 आहे त्याचं साइन मायनस आहे म्हणून अल्फा प्लस बीटा -7 आलं and अल्फा into बीटा is equal to 3 multiply by -10 बरोबर is equal to किती येणार, -30. अल्फा into बीटाची व्हॅल्यू आली -30. चला तर आता इक्वेशन लिहूया. the quadratic equation is x square minus अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा into बीटा is equal to 0. ठीक आहे. x स्क्वेअर आता व्हॅल्यूज ठेवूया. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 आहे, x प्लस अल्फा into बीटा -30 आहे. मायनस असेल तर ब्रॅकेट मध्येच व्हॅल्यू लिहायची. x स्क्वेअर नंतर त्यांना ब्रॅकेटच्या बाहेर आपण घेऊया. मायनस मायनस प्लस
7x प्लस मायनस काय होणार -30 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. आपल्याला या पद्धतीने इक्वेशन्स काय करायचे होते, तयार करायचे होते, वर्ग समीकरण मिळवायची होती. ठीक आहे, आपण या उदाहरणांचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थर्ड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, 1/2 -1/2 हे आपल्याला रूट्स दिलेले आहेत. चला तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. 1/2 and -1/2 are roots of given quadratic equation. ठीक आहे, हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहे, रूट्स आहेत. लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 and बीटा इज इक्वल टू -1/2. ठीक आहे, त्यामुळे आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय येणार 1/2 प्लस -1/2. याला कसं सॉल्व्ह करणार, 1/2 प्लस मायनस साइन काय होणार -1/2. 1/2 मधून 1/2 मायनस झाले किती येणार इथे 0. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 0 and अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय 1/2 सॉरी -1/2 आहे. ठीक आहे, मग कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन होणार, 1 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन 1 आणि 2 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन किती येणार 4 आणि प्लस मायनस साइन काय येणार इथे मायनस येणार. चला तर therefore the required quadratic equation is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. आता ज्या आपल्याला व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत त्या आपण व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवूया. x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 0 0 x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली -1/4 इज इक्वल टू 0. 0 ने x ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार 0 होणार. x स्क्वेअर डायरेक्ट काय नाही इथे प्लस मायनस, आता हा आपण घेऊ शकत नाही, तिथे घ्यायचा नाही. ठीक आहे, कारण की 0 येणार आहे तिथे. प्लस आणि मायनस काय होणार -1/4 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे आपल्याला एक थर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालं. नेक्स्ट आपण आता फोर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवू सापडूया. 2 minus square root of 5 and 2 plus under root 5 are roots of required. इथे आपल्याला रिक्वायर्ड पाहिजे होती, इथे गिवन लिहिलं राईट. रिक्वायर्ड करेक्शन करून घ्या. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक है, लेट अल्फा इज इक्वल टू 2 minus square root of 5 and बीटा इज इक्वल टू 2 plus under root 5. ठीक है, आता पुढे कसं सॉल्व करणार बघा. अल्फा प्लस बीटा अतिशय सोपं आहे हे पण उदाहरण. 2 minus under root 5 plus 2 plus under root 5 कसं होणार ऍडिशन 2 plus 2 किती होणार 4 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 काय होतील कॅन्सल होतील, म्हणजे इथे फक्त राहिलं काय 4 राहिलं. त्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5. आता आपल्याला दिसते इथे की एका ब्रॅकेट मध्ये मायनस आहे एका ब्रॅकेट मध्ये प्लस आहे, त्याला मग आपण डायरेक्टली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या स्वरूपात लिहू शकतो. बरोबर, याचं पण एक्सपान्शन काय होतं a प्लस b a मायनस b. मग डायरेक्टली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मध्ये लिहूया 2 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर राइट. 2 चा स्क्वेअर 4 मायनस स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथे राहील फक्त काय 5 5 मायनस 4 मायनस 1 येणार. ठीक आहे, आता लिहूया तिथे therefore the quadratic
equation is therefore required quadratic equation is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. ठीक है, therefore x square minus alpha plus beta ची व्हॅल्यू किती आली 4 x plus alpha into beta ची व्हॅल्यू किती आली -1 is equal to 0. therefore x square minus 4x plus minus होणार -1 is equal to 0. फोर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा आपल्याला भेटला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला थर्ड नंबरचं एक्झाम्पल आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर घेऊ शकता. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेला आहे, हॉट क्वेश्चन आहे तो, आणि हॉट क्वेश्चन्स फार अवघड असतात अशातला भाग नाही, फक्त थोडंसं डिफरंट आपल्याला त्यामध्ये दिलेलं असतं. बघा काय दिलं आहे, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची जे रूट्स आहेत त्यांची जी सम आहे ती त्यांच्या प्रॉडक्टच्या कशी आहे, डबल आहे, प्रॉडक्टच्या डबल आहे. हे आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, k ची. फाइंड k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. अशा पद्धतीने समीकरण दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची. सर्वात पहिले तर आपण काय करणार आहोत बघा, त्या दिलेल्या इक्वेशनला आपण कंपेअर करून घेऊया, तुलना करून घेऊया. कंपेअरिंग x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0 we get. आता इथे कशा पद्धतीने व्हॅल्यूज लिहायचे ते लक्षात घ्या. a ची व्हॅल्यू तर किती येणार 1, b ची व्हॅल्यू ही तुम्हाला लिहिता येईल -4k. तर आता c ची व्हॅल्यू लिहित असताना ही पूर्ण आपण घ्यायची c ची व्हॅल्यू k plus 3. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अल्फा प्लस बीटा. काय फाइंड आउट करायचं आहे, अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटा काय असतं, -b/a. बरोबर, काय असतं -b/a. -4k अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे, मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे 4k. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 4k भेटली. त्यानंतर अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करूया. अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू काय कशी शोधतो आपण, c/a घेऊ. c किती आहे, k plus 3 आहे आणि a ची व्हॅल्यू किती आहे 1. याचा अर्थ अल्फा इंटू बीटा आहे k plus 3. आता याच व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे, आता दिलेली कंडिशन काय बघा, फ्रॉम गिवन कंडिशन, म्हणजे दिलेल्या अटीनुसार फ्रॉम गिवन कंडिशन. कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे रूट्सची सम, म्हणजे अल्फा प्लस बीटा बरोबर काय दिलेलं आहे, ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्टच्या काय आहे, डबल म्हणजे दुप्पट आहे, प्रोडक्टच्या दुप्पट आहे. म्हणजे अल्फा प्लस अल्फा इंटू बीटाचे काय आहे, दुप्पट. म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर, आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, काय आहे 4k ठेवली. 2 इन ब्रॅकेट अल्फा इंटू बीटा काय आहे k plus 3 बरोबर. 4k इज इक्वल टू 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय बाय k 2k प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3 6 होणार. बरोबर, हे प्लस 2k आहे ते इकडे आल्यावर काय होतील मायनस. therefore 4k minus 2k is equal to 6. ठीक है, 4k minus 2k 2k 6. therefore k is equal to 6 upon 2. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे डिवायडेशन मध्ये 2 1 2 2 3 6. therefore k is equal to 3. k ची व्हॅल्यू कशी आली, 3 आली. कशी शोधली आपण, दिलेल्या इक्वेशनला कंपेअर केलं, abc च्या व्हॅल्यूज लिहिल्या,
त्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा शोधलं. का? कारण की आपल्याला कंडिशन दिलेली होती की दोन्ही रूटची जी सम आहे ती त्यांच्या प्रोडक्टच्या कशी आहे, डबल आहे. ठीक आहे, त्यावरून आपण काय केलं, के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. अशा पद्धतीने आपल्याला पाचवा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. एकदम इझी आहे. ठीक आहे, आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. 6 क्वेश्चन काय दिलेले आहे बघा. या अगोदर आपण हे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे बघा. काय, अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ α² + β² अँड α³ + β³. ठीक आहे, यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर आपण चला तर आपण सॉल्व्ह करूया. सर्वात पहिले आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांचे व्हॅल्यूज शोधावे लागतील. याच्यासाठी सर्वात पहिले कंपॅरिझन करावं लागेल. कंपेअरिंग. ठीक आहे, एक काम करूयात. सर्वात पहिले आपण कंपेअर करून घेऊयात, मग त्यानंतर त्याची व्हॅल्यू शोधूया. ठीक आहे, कंपेअरिंग. y² - 2y - 7 = 0 with ax² + bx + c = 0. we get. ठीक आहे, a ची व्हॅल्यू काय येणार, 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, -2, and the value of c is -7. therefore alpha plus beta is equal to -b upon a. मायनस b ची व्हॅल्यू -2 आहे, a ची व्हॅल्यू किती आहे, 1. मायनस मायनस प्लस 2. 1 ने डिवाइड केलं किती येणार आहे, 2 चा आन्सर येणार आहे. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असतं, c अपॉन a. c ची व्हॅल्यू -7, a ची व्हॅल्यू किती आहे, a. देयरफॉर 1 आहे आणि 1 ने -7 ला डिवाइड केलं तर किती आन्सर येणार आहे, -7 येणार आहे. त्यानंतर आता आपण शोधूया α² + β² ची व्हॅल्यू. तर याचे एक्सपान्शन काय असतं, देयरफॉर α² + β² इज इक्वल टू काय असतं, अल्फा प्लस β² मायनस 2 अल्फा बीटा. ठीक आहे, तुम्हाला हे फॉर्म्युले मी लास्ट व्हिडिओ मध्ये सर्व फॉर्म्युले दिलेले आहेत. अल्फा प्लस β² म्हणजे स्क्वेअर ऑफ 2, 2 चा वर्ग -2 मल्टिप्लाय बाय अल्फा इंटू बीटा किती आहे, -7. स्क्वेअर ऑफ 2 4 मायनस मायनस प्लस 2 7 जा 14, 14 प्लस 4 18. ठीक आहे, याचा अर्थ α² + β² ची व्हॅल्यू किती आली, 18. बरोबर. आता आपण नेक्स्ट एक α³ + β³ ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. α³ + β³ इज इक्वल टू एक्सपान्शन काय असते याचं, कशा पद्धतीने कन्वर्ट केलेलं आहे याला, अल्फा प्लस β³ -3 अल्फा इंटू बीटा. हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे आहे. ठीक आहे, पुढे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आहे, -3 मल्टिप्लाय बाय अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -7 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 3 चा क्यूब किती होतो, 8. मायनस मायनस साइन काय होणार, प्लस 3 7 जा 21, 21 2 जा 42, 8 प्लस 42 किती झाले, 50. देयरफॉर α³ + β³ इज इक्वल टू किती आला आन्सर, 50 आला. बरोबर. अशा रीतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. अतिशय इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक्सपान्शन्स आहे हे तुम्हाला लर्न करावे लागतील. त्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू शोधाव्या लागतील. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. इस सेट मधलं लास्ट एक्झाम्पल काय आहे बघा. द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. फाइंड केले बघा. इथे जे काही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत त्यांनी आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट जे आहे त्याचं नेचर सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे नेचर, रियल अँड इक्वल. नेचर कसं आहे त्यांच्या रूटचं, रियल आणि इक्वल आहे. याचा अर्थ त्या जे काही त्यांचं डिस्क्रिमिनंट असणार आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. त्याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, के ची. चला तर आपण सॉल्व्ह करूया. अतिशय इझी एक्झाम्पल आहे हे सुद्धा. सर्वात पहिले कंपेअर करून घेऊयात आपण. कंपेअरिंग
3y square plus ky plus 12 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0 we get. ठीक है, कंपेयर करूया. a ची व्हॅल्यू 3, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, k येणार बरोबर, आणि c ची व्हॅल्यू किती येणार 12. अशा पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय, द रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and equal. कशावरून, गिवन दिलेले आपल्याला बरोबर, that is b square minus 4ac ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, याचा अर्थ 0 येईल. b square minus 4ac ची व्हॅल्यू किती येणार इथे 0, हे लक्षात असू द्यायचं. रियल आणि इक्वल जर रूटचं नेचर दिलेलं आहे, याचा अर्थ b square minus 4ac ची व्हॅल्यू काय असते 0, म्हणजे डेल्टा ची व्हॅल्यू 0 असल्यावरच रूटचं नेचर काय असतं, रियल आणि इक्वल असतं. ठीक आहे, बघा म्हणून आता डायरेक्टली आपण इथे व्हॅल्यूज ठेवणार आहोत. देयरफॉर b ची व्हॅल्यू काय आहे k स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय आहे 3 मल्टिप्लाय बाय आणि c ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू 0. देयरफॉर k स्क्वेअर मायनस 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय 12 किती होणार 144. ठीक आहे, 144 इज इक्वल टू 0. देयरफॉर k स्क्वेअर मायनस 144 तिकडे गेले काय होतील, प्लस होतील. देयरफॉर k स्क्वेअर इज इक्वल टू 144. ठीक आहे, k चा वर्ग किती आहे 144. k स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर, 12 चा वर्ग केला तर किती होणार 144 होणार. आणि दोन्ही साइडचा आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर k ची व्हॅल्यू किती येणार 12 बरोबर. स्क्वेअर आणि स्क्वेअर कट निघून जाईल. k स्क्वेअर आहे इकडे पण 12 स्क्वेअर आहे, याचा अर्थ k ची व्हॅल्यू किती येणार 12. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. कंपेअरच करायचे, एबीसी च्या व्हॅल्यू लिहायचा आहे, दिलेली कंडिशन लक्षात घ्यायची, रूट्स इक्वल रियल आणि इक्वल दिलेले आहे, याचा अर्थ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असणार आहे 0. ठीक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि इथे डायरेक्टली आपल्याला काय करायचे व्हॅल्यूज ठेवायचे आणि k ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण आता. सोल्युशन कंपेअरिंग, पहिले या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला लिहून घ्यावं लागेल. kx ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात, kx स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता कंपेअर करूयात आपण. कंपेअरिंग kx स्क्वेअर मायनस 2kx plus 6 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a ची व्हॅल्यू k, what is the value of b minus 2k, x सोडून काय आहे -2k म्हणून 2k घेतली आणि c ची व्हॅल्यू आहे 6. परत पुन्हा तेच काय दिली कंडिशन, द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. काय आहेत रियल अँड इक्वल, म्हणून b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असणार आहे 0. ठीक आहे, देयरफॉर b स्क्वेअर आहे मायनस 2k स्क्वेअर b ची व्हॅल्यू आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केला, -4 मल्टिप्लाय बाय a किती आहे k मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू किती आहे 6 इज इक्वल टू 0. -2 चा स्क्वेअर किती होणार 4, k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय 6 24, 4 6 जा 24 आणि 24 मल्टिप्लाय बाय k 24k इज इक्वल टू 0. आता काय लक्षात घेणार इथे 4k स्क्वेअर मायनस 24k आहे, यातून आपण 4k कॉमन काढूया. 4k कारण की 4 आणि 24 4 च्या टेबल मध्ये येतात,
इथे राहिला फक्त k -4 च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला येईल 6 4 6 24 k ऑलरेडी कॉमन काढलेला आहे 0 फॅक्टरायझेशन मध्ये जसं करायचो त्या पद्धतीने अवयव पद्धतीमध्ये म्हणून 4k किती येणार 0 and or k - 6 0 therefore k 0 upon 4 or k -6 तिकडे गेल्यावर काय होईल +6 म्हणजे जिथे प्लस येणार याचा अर्थ 4 ने 0 ला डिवाइड केलं तर व्हॅल्यू किती येणार त्याची 0 k 0 or k 6 या दोन व्हॅल्यूज आपल्याला k च्या भेटतात एकतर 0 किंवा 6 अशा रीतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करायचा होता अतिशय इझी क्वेश्चन आहे प्रॉपर तुम्ही जर सॉल्व करणार व्यवस्थित लक्षात घ्यायचं आपल्याला काय दिलेलं आहे कंडिशन काय दिलेली होती रूट्स रियल आणि इक्वल दिलेले होते त्यावरून आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काय लिहिता येईल 0 लिहिता आली आणि तिथे आपला व्हॅल्यूज ठेवून त्याला सॉल्व करता आलं आणि k ची व्हॅल्यू आपण शेवटी काय केली फाइंड आउट केली ठीक आहे अशा रीतीने आपलं प्रॅक्टिस सेट 2.5 कंप्लीट झालेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण आता वर्ड प्रॉब्लेम्स आपण सुरू करूयात ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणांचं उपयोजन ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद